सुगंध हा सह्याद्रीच्या मातीचा, आपल्या ज्ञानाचा व हक्काचा, जिथे वाहतो विचारांचा झरा. पाहत रहा एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आता सोने चांदीच्या अलंकाराच्या खरेदीसाठी बाहेर जाण्याची गरज नाही, कारण आपल्या आटपाडीमध्ये विश्वासाचे एकमेव ठिकाण म्हणजे जय भवानी ज्वेलर्स आटपाडी. शुद्ध 22 कॅरेट सोन्याचे व प्युअर चांदीचे अलंकार कलेक्शन उपलब्ध आहेत. सोन्याचे हार, नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र, चांदीचे पैजण, जोडवी, अंगठ्या आणि सुंदर आकर्षक सोने व चांदीचे अलंकार एकाच ठिकाणी मिळणार. आणि विशेष म्हणजे आता दुबई येथे जाण्याची गरज नाही, कारण फंक्शनल स्टाईलची शुद्ध 24 कॅरेट सोने व प्युअर चांदीच्या अलंकारांचे भव्य कलेक्शन जय भवानी ज्वेलर्स आटपाडी येथे उपलब्ध आहेत. हॉलमार्क सोन्या चांदीचे विश्वसनीय गॅरंटीचे ठिकाण म्हणजे जय भवानी ज्वेलर्स आटपाडी, नगरपंचायत मागे, मेन पेट रोड, आटपाडी, जिल्हा सांगली. संपर्क क्रमांक 9422380029 9960161697. लक्षतारा न्यूज चॅनलमध्ये मी समीक्षा आपले सहर्ष स्वागत करते. पुण्यात गावगाडा साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न. लेखक विलास खरात यांच्या कथासंग्रहाला प्रथम क्रमांक. अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण. गझल मुशायऱ्याने रंगली कार्यक्रमाची पहाट. पुणे विशेष प्रतिनिधी राहुल खरात. करमाळा जिल्हा सोलापूर येथील विश्वकर्मा तरुण मंडळ वर्दशवणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 15व्या आणि 16व्या राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार वितरण सोहळा आज सदाशिव पेठ येथील अक्षरवेल सभागृहात अत्यंत उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. या दिमागदार सोहळ्यात लेखक माननीय विलास खरात यांच्या आकुबा आणि इतर कथा या कथासंग्रहाला प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मोनिका सिंग अप्पर जिल्हाधिकारी या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे आयुक्त माननीय गजेंद्र बावणे आणि जेऊर येथील भारत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी सर उपस्थित होते. तसेच अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री रवींद्र किसन रायकर व संयोजन समितीचे अध्यक्ष श्री सोमनाथ टकले यांची प्रमुख उपस्थिती होती. साहित्य हे समाजाचा आरसा, प्रमुख वक्त्यांचे प्रतिपादन. पुरस्कार वितरणानंतर बोलताना प्रमुख वक्त्यांनी व उपस्थित अधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातील साहित्य, कला आणि संस्कृतीला अशा पुरस्कारांमुळे मोठे बळ मिळते, अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या. पुरस्कार विजेत्यांनीही आपल्या लेखन प्रवासाचे आणि संघर्षाचे अनुभव सांगून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते सर्व पुरस्कार विजेत्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. गझल मुशायऱ्याने जिंकली रसिकांची मने. पुरस्कार सोहळ्याची सुरुवात सकाळी 10 वाजता अभिरुची संपन्न गझल मुशायऱ्याने झाली. यामध्ये श्री मारुती मानेमोड, डॉक्टर स्नेहल विनय कुलकर्णी, श्री विशाल राजगुरू, सौ सुनीती लिमये आणि श्री दिनेश भोसले यांनी आपल्या बहारदार गझला सादर केल्या. या सत्राचे बहारदार सूत्रसंचालन माननीय श्री सुहास खुमरे यांनी केले. पुरस्कार विजेत्यांची नामावली. 16व्या राज्यस्तरीय गावगाडा साहित्य पुरस्कार. प्रथम क्रमांक माननीय विलास खरात, आकुबा आणि इतर कथा कथासंग्रह. समीक्षा ग्रंथ डॉक्टर देवानंद सोनटक्के, भालचंद्र नेमाडे साहित्य विचार आणि कादंबऱ्या. मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार. कवी मिथुन चंद्र चौधरी, आतली कवाड कविता संग्रह. कवयत्री संध्या लगड, पुसट सावल्या गडदकार कविता संग्रह. मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार. लेखक दिवाकर कृष्ण आचार्य, कादंबरी पीळ. लेखक मुकुंदराज कुलकर्णी, ललित लेखन नाथ मंदिरांतील दिवस. कवी विलास सिदंगीकर, बाल कविता संग्रह सणोत्सव. लेखिका आशा नेगी, कादंबरी लव इज लव. मातोश्री चांगुणाबाई सिद्राम एंगळे स्मृती पुरस्कार. प्राध्यापक भास्कर बंगाळे, समीक्षा ग्रंथ आस्वाद साहित्याचा. लेखिका वंदना कुलकर्णी, संपादन सोलापूरची काव्यप्रभा. लेखक रमाकांत नारायणे, संपादन ढोर समाज आणि समाजाचे शिल्पकार. यासोबतच 15व्या वर्षाचे गावगाडा कला, क्रीडा, साहित्य व सामाजिक पुरस्कार पंडित सुधाकर चव्हाण स्वरगंधर्व, श्री हनुमंत फडतरे ताल गंधर्व, प्रियांका पाटील, ज्ञानेश्वर जाधवर, संतोष खसिंग यांच्यासह विविध क्षेत्रातील 21 गुणवंतांना प्रदान करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीने निमंत्रक श्री बाबूराव इंगळे, श्री दत्तात्रय पिसाळ,
डॉक्टर जनार्दन भोसले तसेच संयोजन समितीचे श्री योगीराज वाघमारे, श्री रेवणनाथ टकले, प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नांगरे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि ओघावते सूत्रसंचालन स्मिता कुलकर्णी यांनी केले. त्याचबरोबर डॉक्टर रवींद्रन खरात, अनिल खरात, आकाश कांबळे, रघुनाथराव ढोक, डॉक्टर नीता बोडके, सोमनाथ गरदडे, संजय चौधरी, डॉक्टर रवींद्रन खरात, सागर मोटे, संतोष मोटे, आदित्य काटे आदी दिग्गज मान्यवर मंडळी व साहित्यप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सांगून मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. राज्यस्तरीय गावगाडा तुम्हाला घ्यायचा झाल्यानंतर ग्रामीण भागातल्या उपेक्षित दुष्काळी अवर्षणग्रस्त भागातले जे सुखदुःख जी मांडणी केलेली आहे, जी अंकित केलेली साहित्य त्या मांडणीचं यथोचित गौरव विश्वकर्मा तरुण मंडळाच्या मंडळींनी केला. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभारी आहे. मी ज्या भागातून येतो, आटपाडी तालुका दुष्काळ आहे, अवर्षणग्रस्त आहे, मुरमाड माळानाचा आहे, गवती कुसळाचा आहे, परंतु त्या भागामध्ये विचाराचा दुष्काळ कधीही नव्हता. आणि म्हणून मानदेशातली माणसं वाणी जपून वापरतात, कारण जगण्याचं काय मर्म आहे ती त्यांना कळते. पाणी जपून वापरतात, कारण पाण्याचं दुर्लक्ष आहे, त्यामुळे पाण्याचं काय महत्व असतं ते मानदेशातल्या दुष्काळी भागातल्या लोकांना. आणि नाणी जपून वापरतात, वाणी नाणी पाणी, कारण आमच्याकडे नाणीच नाही तर आम्ही काय करणार. अशा अवस्थेतला माझा हा आटपाडी तालुका आहे, मानदेश आहे. मला सांगायचं आहे की आम्ही जरी दुष्काळी असलो तरी विचाराने दुष्काळ नाही, पण तुम्ही आमची किंमत केली त्याबद्दल तुमचा आम्ही मनापासून आभार मानतो. त्यामध्ये आणि आकोबाची कथा याच्यामध्ये एक धनगर समाजाचा, मेंढपाळ समाजाचा माणूस, त्याला कसं गंडवलं जातं, त्याला कसं फसवलं जातं, परंतु ते जातन कसा हुशार आहे हे मी ते कथेत मांडायचा प्रयत्न केला. तुम्हाला एकच बारकं उदाहरण देतो. त्याची जमीन 22 एकर गेली, फसवून घेतली गेली, चुलत भावानं. साहित्यिक हा समाजाची जडणघडण करत असतो आणि एखादा असा पुरस्कार वितरण करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही. ते सोमनाथला माहीत आहे. एक 4 महिने अगोदरपासूनच एक जाहिरात देणे, त्यानंतर पुस्तकं कलेक्ट करणे, ते निवड समितीकडे सुपूर्द करणे, त्यानंतर ह्या ट्रॉफ्या कुठं मिळतात ते पाहणे, त्या सोमनाथ परवाच पंढरपूरला येऊन घेऊन गेला त्या ट्रॉफ्या, हे सगळं नियोजन करणे हे अतिशय जिकिरीचं काम आहे. ते काम विश्वकर्मा मंडळ आणि सोमनाथचे सगळं मित्रमंडळ करत आहे आणि त्यांनी आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या घडवून आणला. त्याबद्दल मी आपल्या सर्व मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो. राष्ट्रीय गावगाडा साहित्य पुरस्कार यावेळेस साहित्यिक विलास खरात यांना देण्यात आला. याच्याबद्दल मी इवन शंकरराव प्रतिष्ठानातर्फे सुद्धा गावगाडा साहित्याचे मुख्य अध्यक्ष सोमनाथ टकले यांचे खूप हार्दिक अभिनंदन करतो. त्यांनी ज्या स्तराने मी सगळा हा कार्यक्रम पाहिलेला आहे, ज्या स्तराने ते इतक्या लहान वयात हा कार्यक्रम घेत आहेत, त्याचं मला खरंच त्याचं कुतूहल आहे की एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये की त्यांनी सगळ्या स्तरातल्या लोकांना हा गावगाडा पुरस्कार दिला. अकुबा ह्या पुस्तकाला जो विलास खरात यांना पुरस्कार मिळाला, असंच मला वाटतं की तो एकंदरीत तो शंकरराव खरातांचा सुद्धा सन्मान झालेला आहे. ह्या पुस्तकाच्या त्याला पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामुळं पूर्ण आटपाडीचा सुद्धा ह्याच्यामध्ये सन्मान झालेला आहे. त्याच्यामुळं खूप लोकांना ह्याच्याबद्दल काही लहान व्यक्तींना ह्याच्यातून उत्तेजना मिळतील साहित्य लिहिण्याची, जी पुण्यात मला दिसत नाही आहे. आणि जास्ती करून ग्रामीण भागातच हे साहित्य रुचेल असंच माझा विश्वास ठाम वाटतो. सिद्धराम इंगळे करमाळ्याला होतो. करमाळा तालुक्यामध्ये हे छोटंसं गाव आहे. या वडशिवणे गावातून खेड्यातले ही सर्व मंडळी काम पाहत आहेत आणि इतक्या मोठ्या हुद्देच्या बाहेर
त्या ठिकाणी पुणे शहराला आपण म्हणतो अशा ठिकाणी खेड्यातले लोक इथे येऊन हा कार्यक्रम घेत आहेत एक आणि त्यातले सर्व खेड्यातलेच कार्यकर्ते संपूर्णपणे जे पुस्तक पुरस्कृत आहेत ती सारे खेड्यातलीच मंडळी आम्ही निवडलेली आहेत. आमच्या निवड मंडळामार्फत हा कार्यक्रम जवळ बरेच 16 वर्षापर्यंत चालू आहे. मी माझं 3रं वर्ष यावर्षी यात आहे. आमचे भोसले सर, पिसाळ सर आणि धावपळ करणारे टकले हे अतिशय आमच्यापेक्षा लहान जरी असले तरी ते अतिशय जिद्दीने आणि तळमळीने कार्य करतात. अशा अवस्थेत असणारी या गावगाड्याची संस्कृती तर हा पुरस्कार दिलेला आहे. यावर जादा भाष्य न करता या मंडळाचं मी अभिनंदन करतो. आणि शंकरराव खरात हे आमचे चुलते. शंकरराव खरातांच्या परिनिर्वाणानंतर हा शंकरराव खरातांच्या घरामध्ये पहिलाच पुरस्कार आला. त्याबद्दलही मी त्यांचा सन्मान करतो आणि योग्य न्याय दिला, योग्य सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आपल्या हक्काचे एकमेव न्यूज चॅनल लक्ष तारा. आजच चॅनलला सबस्क्राईब करा